नमस्कार मित्रांनो, मी जयवंत सुतार. आषाढी एकादशीच्या दिवशी आणि पांडुरंगाच्या आशीर्वादानं माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात आज करत आहे. चॅनलचं नाव आहे शंभो सुविधा केंद्र आजरा. तर मित्रांनो, विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामीण भागातील लोकांच्यापर्यंत पोहोचावी, विविध योजनांपासून ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग वंचित राहू नये या उद्देशानं या चॅनलची निर्मिती करत आहे. तर आज एक छोटासा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे. तर आपण पाहूयात या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला 1500 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. तर या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या योजनेसाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात, या योजनेचे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, ते कुठे सबमिट करायचे, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम पाहूयात या योजनेसाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत. लाभार्थी महिलेचं आधार कार्ड या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्याचबरोबर रेशन कार्ड, महिलेचं राष्ट्रीयकृत बँकेतील बँक पासबुक हे देखील महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यानंतर महिलेचा महाराष्ट्र राज्यामध्ये 15 वर्षापासून वास्तव्य असल्याचा पुरावा शासनानं मागितलेला आहे. यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आणि 15 वर्षापूर्वीचं असलेलं मतदान कार्ड हे महत्त्वाचं ठरणार आहे. या दोन्ही गोष्टी नसतील तर आपण डोमेसिल सर्टिफिकेट देखील तहसील कार्यालयामधून काढू शकता. ही झालीत डॉक्युमेंट. यानंतर आपण पाहूयात ऑनलाईन अर्ज कसा करायचा. या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनानं नारी शक्ती दूत या नावाचं एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. हे ॲप्लिकेशन आपल्याला मोबाईलच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेता येईल. या ॲपमध्ये आपण महिलेचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण माहिती महिलेच्या आधार कार्डप्रमाणे भरावयाची आहे. माहिती भरत असताना महिलेचं नाव, महिलेची जन्मतारीख, महिलेचा पत्ता अचूकपणे आधार कार्डप्रमाणे भरावायचा आहे. याच्यानंतर महिलेचं लग्न झालेलं असेल तर महिलेच्या पतीचे नाव देखील या अर्जामध्ये नमूद करावे लागेल. लग्न झालेले नसल्यास वडिलांचे नाव या अर्जामध्ये नमूद करायचं आहे. संपूर्ण अर्ज अचूक पद्धतीनं भरल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये पर्याय दिलेले आहेत. जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्या डॉक्युमेंटचा फोटो ॲप्लिकेशनमधून आपण घेऊ शकतो व ते अपलोड करू शकतो. नसेल आपल्या मोबाईलच्या गॅलरीमधील डॉक्युमेंट देखील आपण या ॲपमध्ये अपलोड करू शकतो. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर लाभार्थी महिलेचा फोटो घ्यावायचा आहे. हा फोटो लाईव्ह घेतला तरी चालेल, नसल्यास आयडेंटिटी साईज फोटोचा फोटो जरी आपण घेतला तरी चालेल. हा फोटो अपलोड केल्यानंतर डिस्क्लेमर सिलेक्ट करायचा आहे. डिस्क्लेमर सिलेक्ट केल्यानंतर स्वीकारा नावाचा पर्याय येतो. हा स्वीकारा नावाचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे, निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला एक OTP येणार आहे. मोबाईलवर आलेला OTP आपण या ठिकाणी ॲपमध्ये सबमिट करायचा आहे. हा OTP सबमिट केल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती एक अक्षर आणि अंक असलेला एक कोड येतो.
आपला अर्ज संपूर्ण यशस्वीपणे सबमिट झाल्यानंतर हा एक कोड येतो. हा कोड आपण जपून ठेवायचा आहे. ही झाली आपली ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण काय करायचं आहे, यानंतर आपण जो फिजिकली फॉर्म भरलेला आहे, जे हमीपत्र भरलेलं आहे, त्याच्यानंतर जी डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेली आहेत, या डॉक्युमेंटचा संपूर्ण संच आपण एकत्रित करावायचा आहे. आणि हा एकत्रित संच महिला व बालकल्याण विभागाच्या आपल्या गावातील ज्या कर्मचारी आहेत, अंगणवाडी सेविक आहेत, यांच्याकडे हा संच जमा करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, चॅनलमधला हा पहिलाच व्हिडिओ आहे. काही सूचना असतील तर निश्चित करू शकता, आवडल्यास शेअर करू शकता. हीच माहिती अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता ही माहिती आपण शेअर करा. याशिवाय अधिकाधिक शासनाच्या विविध योजनांची माहिती आपल्याला मिळावी याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.